असलं तरी आम्ही सर्वसामान्यच असतो, फार वेगळे पण नसतं. त्यामुळे ट्रेंड हा कोणता असतो समाजामध्ये, जो तुम्ही आणाल तो असतो आणि आपल्या खिशाला झेपेल एवढाच आपण ट्रेंड आणायचा असतो. रीन काढून ट्रेंड कधीही कुठला फॉलो करायचा नसतो. आपण आपला ट्रेंड जो आणू तो सगळा समाज आणि सगळी व्यवस्था फॉलो करते. महाविद्यालयीन स्तरामध्ये एक गोष्ट ट्रेंडचा विषय आला म्हणून सांगते. माझे केस प्रचंड मोठे असायचे आणि ते आम्हाला कॅरी करणं फार अवघड जायचं. आणि आपला विद्यापीठाचा NSSला एक कोड असायचा, उत्कर्ष आणि इंद्रधनुष्य. मला वाटतं सर आहे, तुम्हाला तर इथे बऱ्याचदा आता कमिटी पण झालेली आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण या कॉलेजला झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज असेल. तर मी बऱ्याचदा असं करायचं की केसांचा अडथळा नको व्याख्यानामध्ये वगैरे, बारीक सारीक गोष्टी असतात. तर मग हे करायचं तर काय, तर मी आंबाडा घालायचे पूर्वी खूप. मग आंबाडा घालून नुसतं नाही तर आंबाड्यामध्ये एक काठी असायची. आणि मी लाईव्हमध्ये बऱ्याचदा हे बोललेली आहे की ती जी स्टिक असते त्या स्टिकला एक टोक असायचं माझ्या, आणि ते टोक मी बसचा प्रवास किंवा इकडे मला जर कधी धक्का लागला काय तर मला मिरचीच्या पुडीची कधी गरज नाही लागली, माझ्या आंबाड्यातनं एक काठी टाकली आणि जर ती टोचली तर समोरच्याला रक्त येईल एवढं ते असायचं शार्प. सांगण्याचं तात्पर्य, प्रोटेक्शनसाठी सुरी मिरची हे घेऊन जाण्याची काही गरज नसते. तुम्हाला ज्याला फसवायचं असतं, तुम्हाला ज्याला टॉर्चर करायचं असतं, तो तुमचा विकनेस हेरत असतो. आणि ज्याला तुमच्या प्रेमात पडायचं असतो तो तुमच्या मनाचं सौंदर्य बघत असतो. आणि या सगळ्यात मनाचं सौंदर्य काय हे आपल्याला या माझ्या